पालकमंत्री इथं उपस्थित आहेत, शंभूराजे देसाई कलेक्टर साहेब आणि सर्व शिवभक्त आज इथं आपल्या मनातला आनंद उत्साह आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यावर असणारी प्रत्येकाची श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती ही साजरी करायला सगळेजण इथं साताऱ्यामध्ये या शिवतीर्थावर उत्स्फूर्तपणे जमा झालेले आहेत। आज आपण सगळ्यांनी शिवभक्तांनी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे की आज त्यांच्या माध्यमातून ज्याचा उल्लेख आताच पालकमंत्र्यांनी केला की 2-3 वर्ष हा प्रयत्न चालला होता आणि शेवटी मोदीजींच्या सगळ्या प्रयत्नातनं सगळ्या ह्याच्यातनं आज हे सगळं झाले। आज राज्य सरकारनं सुद्धा यासाठी प्रयत्न केले। आज मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्याचबरोबर सर्वच या ह्याच्यामध्ये प्रयत्न करणारे सर्व सांस्कृतिक विभागाचे सर्व मंत्री त्यांचे सर्व सहकारी असतील, हे खऱ्या अर्थानं छत्रपतींना आता जगाच्या नकाशावर छत्रपतींचे गडकिल्ले नेण्याचं काम या निर्णयामुळे झालेलं आहे। आणि आता ज्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला की गडकिल्ले युनेस्कोच्या यादीत गेल्यामुळं आज जगभरातनं हे गडकिल्ले बघायला आता सुद्धा बाहेरचे पर्यटक येतात, पण आता उलट जास्त या संपूर्ण किल्ल्यांचा प्रचार प्रसार हा या युनेस्कोच्या ह्याच्यामुळं जगभर झालेला आहे आणि नक्कीच त्याचा म्हणजे अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे। मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, सर्व शिवभक्तांच्या, शिवप्रेमींच्या वतीनं माननीय पंतप्रधान मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचं शतशः आभार मानतो। आणि असंच छत्रपतींचं कार्य, छत्रपतींचं जे इतिहास आहे हा जगभरामध्ये सर्व देशांमध्ये ज्ञात व्हावा आणि तो या आपल्या शासनाच्या माध्यमातून होईल एवढी खात्री देतो। परत एकदा आभार मानतो।